नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नवा मुद्दा घेऊन येत आहोत. अलीकडे सध्या आपण बघत आहोत की पोलीस भरतीची जाहिरात येत आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांची तयारी करणं जरुरी आहे. याआधी मी पोलीस भरतीची तयारी करत असताना लेखी परीक्षेची तयारी कशी करावी असा मी काय म्हणून सांगा एक व्हिडिओ बनविला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. तर आता आपण जे तुमची काय म्हणून सांगा शारीरिक चाचणी असते, त्याच्या जे इव्हेंट असतात, तर त्या सर्व शारीरिक चाचणीच्या ज्या काही इव्हेंट असतात तर त्याच्यामध्ये त्या सर्व इव्हेंटची तयारी कशी करावी आणि एखाद्याचा तो इव्हेंट जर कमजोर असेल तर त्याने तो डेव्हलप कसा करावा, त्या इव्हेंटमध्ये प्रगती कशी करावी, त्यासाठी कोणकोणते व्यायाम करावे आणि गोळा फेक. आता आज आपण जो इव्हेंट या ठिकाणी घेऊन येत आहोत तर तो म्हणजे कोणता सांगा, गोळा फेक हा इव्हेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा सुद्धा राहील की शास्त्रीय पद्धतीने आपण काय सांगा गोळ्याचं वजन म्हणा, ग्राउंड म्हणा, माप म्हणा, सुरुवात कुठे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया आपण व्हिडिओ. ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते लक्षात घ्या. तर हे पहा, प्रत्येक गोष्ट आपण पाहणार आहोत. कुठे सुरुवात झाली, कोणी फेकला, कशा कशा पद्धतीनं, आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा तुम्हाला त्यासाठी एक्सरसाइज काय काय करता येईल, कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये, ग्राउंडचं माप किती असते, गोळ्याचं वजन किती असते, पुरुषांच्या गोळ्याचं वजन किती असते, स्त्रियांच्या गोळ्यांचं वजन किती असते, किती गोळा फेकल्यास आपल्याला काय सांगा किती मार्क्स मिळणार आहे लक्षात घ्या. आणि एखाद्याचं काय म्हणून सांगा गोळा फेक जर समजा त्याला पूर्ण मार्क्स मिळत नसेल तर त्याने कशा प्रकारे डेव्हलप करायला पाहिजे, हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये काय सांगा बघणार आहोत. चला, सुरुवातीपासून एक मजेशीर खेळ आहे हा, लक्षात घ्या. तर तो आपण काय करू सांगा सुरू करू. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय म्हणून सांगा एखाद्या ग्राउंडवर जाऊन तुम्ही काय सांगा गोळाफेक करत असाल तर तुम्ही गोळाफेक करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता एक आपण पहिल्यांदा एखादा मिनिट काय करू की पूर्वी हे जगामध्ये हा गोळाफेक हा क्रीडा प्रकार किंवा खेळाचा प्रकार कसा सुरू झाला ते पहिल्यांदा आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण काय सांगा बाकीची माहिती घेणं सुरू करूया. चला तर पहा, लक्षात घ्या, आपण जर समजा गोळाफेक हा जर खेळ बघतो म्हटलं तर तो एक काय सांगा पर्सनल खेळ आहे, वैयक्तिक खेळ आहे. त्याच्यामध्ये अशी मोठी काय सांगा चमू वगैरे नसते. लक्षात घ्या, तो कसा खेळ आहे म्हटलं तर वैयक्तिक आहे. आता पहिल्यांदा जर समजा तुम्हाला एक गंमत म्हणून जर सांगतो म्हटलं तर गोळाफेक या खेळाचा जन्म आयर्लंड नावाच्या देशात झाला. लक्षात घ्या, आयर्लंड पासून या खेळाची काय सांगा सुरुवात झालेली आहे असं आपण गृहीत धरू. तर हे आयर्लंड येते कुठं, तर आपण जर कन्सिडर करतो म्हटलं तर ते काय सांगा युरोपच्या एरियामध्ये काय म्हणून सांगा हे आयर्लंड येते असं आपण गृहीत धरू. पहा, आता सुरुवातीला काय झालेलं होतं की सुरुवातीला येथील जे लोक होते, आयर्लंडचे जे लोक होते, तर ते एकदम असं गंमत म्हणून काय म्हणून सांगा म्हणजे गोल आकाराचे दगड फेकून पाहायचे, गोल आकाराचे दगड फेकून पाहायचे. आणि मग त्याच खेळाचं रूपांतर पुढे पुढे कशात होत गेलं सांगा, गोळाफेक मध्ये त्याचं रूपांतर होत गेलं असं आपण गृहीत धरू. या जर खेळाचा आपण इतिहास जर समजा बघतो म्हटलं गोळाफेक खेळाचा, तर या खेळाबद्दल असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळी आयर्लंड मध्ये हा खेळ दगड फेकून पाहणे मनोरंजन म्हणून काय सांगा खेळला जात होता आणि तिथून मग पुढे काय सांगा गोळाफेक या खेळाचा उगम झालेला आहे असं आपण लक्षात घेऊ. आता पण तुम्हाला सांगतो, एक स्कॉटलंडमध्ये स्कॉटिश लोककथा आहे, दंतकथा. तर त्या कथेनुसार स्कॉटिशच्या क्लॅन नावाच्या सरदारांनी युद्धामध्ये असे मजबूत सैनिक त्यांना काय सांगा पाहिजे होते. मग ते मजबूत सैनिकांची मनगट मजबूत होण्यासाठी, बाहूमध्ये, दंडामध्ये, हातामध्ये ताकद येण्यासाठी आणि मग तलवारीने रपारप युद्धामध्ये त्यांनी वार केले पाहिजे, एकदम फॅनच्या पात्यासारखी तलवार फिरवली पाहिजे, त्यांचे बाहू मनगट मजबूत करण्यासाठी मग त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, यांना असं दगड फेकायला लावणे या खेळाचा वापर केला होता. आणि त्यावेळी लोखंडी किंवा पितळी गोळ्याऐवजी बहुतेक दगड, गोल आकाराचे काय सांगा दगड तेव्हा वापरले गेले होते असं आपण लक्षात घेऊ. आणि एकदा पुन्हा एक गोष्ट सांगतो की इथे काय म्हणजे सांगा होमर या ठिकाणी ट्रायने म्हणजे ट्रायचा वेढा म्हणजे एका ऐतिहासिक घटना आहे, त्या ठिकाणी वेढा घातला गेला होता. वेढ्या दरम्यान सैनिकांनी रॉक फेकण्याच्या स्पर्धा, रॉक म्हणजे असंच काय म्हणतात एक वस्तू, ती फेकण्याची काय सांगा स्पर्धा आयोजित केली आहे. परंतु जे ग्रीक ऑलिम्पियापासून जे ऑलिम्पिक खेळ प्रकार तयार झालेले आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही निर्जीव वस्तू फेकल्याचे काय सांगा उल्लेख नाही. लक्षात घ्या, 16व्या शतकात राजा हेनरी, हे आपण जे बाजूला बघतोय ना, हा राजा कोण सांगा हेनरी असं गृहीत धरू. तर 16व्या शतकामध्ये ह्या राजा हेनरीनं काय केलं ते सांगतो. तर ह्याने वजन आणि हातोडा
म्हणजे असे कोणतीही वजनदार वस्तू फेकून पाहणे, हातोडा काय म्हणून सांगा, फेकून पाहणे. वजन आणि हातोडा फेकण्याच्या स्पर्धामध्ये हा अत्यंत पराक्रमी होता आणि हा त्यासाठी काय सांगा प्रसिद्ध होता, असं आपण लक्षात घेऊ. तर असा छोटासा इतिहास आपण बघतो आहोत. तो कशाचा सांगा, गोळा फेकचा. आता काही काळाने लक्षात घ्या, आयर्लंड पासून काय सांगा सुरुवात झालेली आहे. काही काळाने आयर्लंड आणि स्कॉटलंड सोबतच गोळाफेक प्रकारचा प्रसार कुठे झाला, अमेरिकेत झाला. म्हणजे हा खेळ पुन्हा कुठे चालला गेला, आयर्लंड, स्कॉटलंड, त्याच्यानंतर तो अमेरिकेत गेला. तेथे हा एक क्रीडा प्रकार म्हणजे मग हे नावारूपास आला. जसं आता आपण काय म्हणत आहोत माहितीये का, दहीहंडी हा एक खेळाचा प्रकार यावर्षी आपल्या शासनानं घोषित केला. तर आता बरेच बोंबलून राहिले गावामध्ये की आम्ही काय करतो म्हणे, आम्ही गोट्या खेळतो म्हणे, विटी दांडू खेळतो म्हणे, गिल्ली दांडू खेळतो म्हणे, लंगडी खेळतो म्हणे, फुगडी खेळतो म्हणे. लक्षात घ्या, गावामध्ये काही लपून छपून दुसरे खेळ खेळतात, तर आम्हाला सुद्धा काय सांगा खेळ प्रकार म्हणून घोषित करा म्हणे. तर ते तशा प्रकारे काय झालं माहित आहे, हे दगड रंगीबेरंगी दगड फेकतानाचा जो मुद्दा आहे, मग आयर्लंडमध्ये सुरुवात झाली, स्कॉटलंडमध्ये, आणि मग याचा प्रसार झाला अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये याचा काय सांगा प्रसार झाला. प्रसारच नाही, फक्त लोकप्रिय झाला, क्रीडा प्रकार म्हणून घोषित झाला. लक्षात घ्या. आणि पुरुषांचा शॉर्टपुट म्हणजे गोळाफेक हा 1896 पासून प्रत्येक ऑलिम्पिक मध्ये गोळाफेक नावाचा खेळ म्हणून काय सांगा मान्यता पावला, असं आपण लक्षात घेऊ. परंतु महिलांना या खेळासाठी भाग घेण्यासाठी म्हणजे पहा, पुरुषांना कुठून म्हणू सर, तर 1896 पासूनच काय सांगा पुरुषांनी हा सुरू केला. पण महिलांना हा खेळामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला 1948 वर्ष उगवावं लागलं. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या वर्षीपर्यंत महिलांना गोळाफेक या खेळ प्रकारामध्ये भाग घेण्यासाठी वाट पाहावी लागली होती, असं आपण तिथे काय करू सांगा लक्षात घेऊ. तर आता मित्रांनो, हा तुमच्यासाठी भयंकर महत्वाचा कंटेंट आहे, हे लक्षात ठेवा. मला तुम्हाला सांगायचं आहे, जेवढे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांना गोळाफेकीचे नियम माहीत असणं जरुरी आहे. नियम जर माहीत नसेल आणि जर समजा तो फॉल होत असेल, चूक होत असेल, तर आपला काय म्हणून सांगा त्याच्यामध्ये 0 मार्क मिळतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणून नियमात लक्ष द्या. आता कायदेशीर तुम्हाला जर घोडा फेकायचा असेल शास्त्रीय दृष्ट्या, तर काही नियम, इनडोअर म्हणजे काय सांगा आत, खोलीच्या आत, मैदानाच्या आत, आउटडोअर म्हणजे काय सांगा मैदानावर बाहेर. पहा, इनडोअर आउटडोअर हे सर्व नियम पाळले गेले पाहिजे असं आपण गृहीत धरू. मग आता पहा, आता काय होतं, समजा गोळा फेकण्यासाठी एखाद्या खेळाडूचं नाव पुकारलं की या व्यक्तीनं या, बरोबर आहे, मास्टर दीनानाथ चव्हाण यांनी गोळा फेकण्यासाठी या असं म्हटल्याच्या नंतर खेळाडूचे नाव पुकारल्यावर तो खेळाडू, तो उमेदवार आत प्रवेश करण्यासाठी फेकण्याच्या वर्तुळाच्या कोणत्याही भागातून आत येऊ शकतो. आत येताना कोणतेही बंधन नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही भागातून तो काय सांगा आत येऊ शकतो. हा खेळ खेळताना एकदा समजा खेळाडूचं नाव पुकारलं की खेळाडूला त्याच्याजवळ असणारा जो गोळा आहे तो फक्त त्याच्याशी खेळवणे. ते बरेच विद्यार्थी नाचतात, इकडे होतात, पहा लक्षात घ्या, असा घेऊन इकडे वर खाली करून पाहतात. तर हे सगळं करताना त्याच्याकडे फक्त किती वेळ असतो सर, 60 सेकंदाचा काय म्हणून सांगा वेळ असतो. लक्षात घ्या, ज्यावेळी खेळाडू गोळा फेकत असेल तेव्हा गोळा मानेजवळ पकडलेला असणं जरुरी आहे. हा जो कान दिसतोय तुम्हाला, तर ही इथून काय म्हणून सांगा असा मानेजवळ काय सांगा गोळा पकडलेला असणं जरुरी आहे. हे इकडे मी तुम्हाला समोर दाखवेल, लक्ष द्या. आता हा ऍथलीट जो आहे हे चेक करा, पहा बघा हा खेळाडू काय करताय, असा कानाच्या खाली मानेजवळ काय सांगा गोळा धरून आहे. मग इथे लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे तुम्हाला की ज्यावेळी खेळाडू गोळा फेकत असेल तेव्हा गोळा मानेजवळ म्हणजे थोडा खांद्याच्या वरती, थोडासा खांद्याच्या काय सांगा वरती, खांद्याच्या वरती असला पाहिजे आणि तो फेकेपर्यंत त्या स्थितीमध्येच ठेवणे आवश्यक आहे. फेकेपर्यंत म्हणजे हे इथून कानाच्या खालून थोडासा मानेच्या खांद्याच्या वरून असा वर जाणे गोळा काय सांगा जरुरी आहे, असं आपण गृहीत धरू. पहा, स्पर्धकाने गोळा आपल्या गळपट्टीच्या हाडाजवळून, हे असते ना आपले कॉलर बोन म्हणून, हे कॉलर बोन, तर गळपट्टीच्या हाडाजवळून लक्षात घ्या फेकावा असा नियम आहे. तर गोळा योग्य पद्धतीने फेकल्या गेला असं मानलं जाते, अन्यथा तो स्पर्धक, तो खेळाडू काय सांगा बाद होत असतो, असं आपण लक्षात घेऊ. आता पहा, तुम्हाला सांगतो एक पुन्हा महत्वाचे मुद्दे. सर्व नियम लक्षात घ्या, व्हिडिओ थांबवून बघा, नियम लक्षात घ्या. इव्हेंट मधला प्रत्येक मार्क आपला वाढला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता पहा, गोळा एका हाताने खांद्याच्या उंचीच्या वरती नेऊन फेकणे गरजेचे आहे. असं 2 हाताने खांद्यावर ठेवतो बा, माझी प्रकृतीच काय सांगा नीट नाही, मी बारीकच आहो, असं जमत नाही. गोळा एका हाताने काय सांगा खांद्यावर घेऊन जाणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. आणि तिथून तो थ्रो करणे जरुरी आहे, फेकणं जरुरी आहे. या खेळासाठी कोणतीही पॅडिंग म्हणजे तुम्ही हाताला काय
सांगा पॅड वगैरे लावून किंवा काही म्हणजे काय सांगा सुरक्षा काय म्हणून सांगा सुरक्षा उपकरणं वापरू शकत नाही। या खेळासाठी कोणती पॅडिंग किंवा अतिरिक्त उपकरणे गरजेची नाहीत, कारण गोळा कसा आहे लोखंडी किंवा पितळी आहे आणि हेच या खेळाचं फक्त गोळा एकमेव उपकरण आहे, दुसरी कोणतीही उपकरणे वापरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही असं आपण गृहीत धरू। आता पहा गोळा फेकताना पुन्हा खेळाडू हातमोजे घालू शकत नाही, हा महत्वाचा मुद्दा। तुम्ही हातमोजे काय सांगा घालू शकत नाही, हा लक्षात घ्या। गोळा फेकायचा आहे तो पितळी आहे, तो काय सांगा लोखंडी आहे, तुम्ही तो फेकताना हातमोजे घालायची अजिबात आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या। पहा IAAF हे नियम यांनी काय सांगितलं, तुम्ही जे काही बोट आहे बोट हे आपले बोट ह्या उजव्या हाताने तुम्ही फेकत असेल, तुम्ही डाव्या हाताने जर फेकत असेल ह्या बोटांना तुम्ही रॅप करू शकता असं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या। बोटांना तुम्ही सपोर्ट देऊ शकता, रॅप करू शकता, हा महत्वाचा मुद्दा। आता पहा इथे हे लक्षात घ्या, इथे पुन्हा महत्वाचे नियमामध्ये आपण कंटिन्यू करत आहोत, तर हे लक्ष द्या प्रत्येकानं काय राहील तर नियम। आता तुम्हाला इथे मी स्टॉप बोर्ड दाखवेल, समजा हे तुमचं गोळाफेकीचं ग्राउंड आहे आणि इथून तुमचा काय सांगा 40चा कोन बनत आहे आणि इथे तुमचं कोण आहे सांगा स्टॉप बोर्ड आहे, लक्ष द्या स्टॉप बोर्ड। तर आता तुम्हाला सांगतो हे जे स्टॉप बोर्ड आहे, खेळाडू स्टॉप बोर्डच्या आतील पृष्ठभागाला म्हणजे हे आतला जो भाग आहे मित्रांनो, आतला भाग हे हा जो भाग आहे ना हा भाग, तर ह्या भागाला काय करू शकतो माहिती आहे का, स्पर्श करू शकतो। आतील पृष्ठभागाला स्पर्श केल्यास तो काय म्हणून सांगा चूक फॉल किंवा बाद नसतो, हे लक्षात घ्या। म्हणजे त्याला आतील भागाला इथं पाय ठेवण्याची काय सांगा परमिशन आहे। खेळाडूला वर्तुळाच्या बाहेरील म्हणजे हा झाला वर्तुळाच्या बाहेरचा भाग, हा वर्तुळाच्या बाहेरचा भाग पहा, वर्तुळाच्या बाहेरील किंवा स्टॉप बोर्डला पास करता येत नाही, म्हणजे याच्या पलीकडे जाता येत नाही आणि जर तो गेला तर तो मग कसा सांगा बाद समजला जातो, तो काय म्हणून सांगा फाऊल समजला जातो, असे आपण या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ। पहा नियम नीट लक्षात घ्या, नियमाशिवाय मजा नाही येत खेळामध्ये, लक्षात घ्या। कायदेशीर क्षेत्र फेकण्याच्या क्षेत्राचे लक्षात घ्या। आता फेकण्याचे क्षेत्र तुमचा कोणत्या एरियामध्ये काय सांगा गोळा पडणं जरुरी आहे, तर हे लक्षात घ्या। तर इथे बघत असताना हे पहा हे 34.90 अंश असं गृहीत धरा किंवा 34.92 म्हणजे इथून तुम्ही गोळा फेकत आहे, तर हे पहा इथून गोळा फेकत असताना हे जे आपण 34.92चा काय सांगा अँगल घेतो आहोत, हे लक्षात घ्या। तर हे ह्याच गोळ्या एरियामध्ये ह्याच पुढच्या एरियामध्ये गोळ्याची फेक झाली पाहिजे, गोळ्याचा काय सांगा थ्रो झाला पाहिजे। तर हे पहा कायदेशीर क्षेत्र फेकण्याच्या क्षेत्राचे 34.90 अंश आहे, म्हणून गोळा नेहमी ह्या रेंजमध्येच येणं काय सांगा जरुरी आहे, हे लक्षात घ्या। इथून तुम्ही गोळा फेकीला काय म्हणून सांगा सुरुवात करत आहे, तर हे अशा पद्धतीनं ह्याच रेंजमध्ये पुढे अशी रेंज काय सांगा ही वाढत जाईल, तुम्ही जेवढा दूर गोळा फेकाल तिथपर्यंत, तर त्या रेंजमध्ये तुमचा गोळा काय सांगा येणं अत्यंत जरुरी आहे, हे इथे लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर जर आपण पाहतो ज्यावेळी स्पर्धक बाहेर जातो, सगळ्यात महत्वाचा नियम, बरेच पोरं ह्या नियमातून फाऊल होतात, हे लक्षात घ्या। ज्यावेळी स्पर्धक बाहेर जातो म्हणजे गोळा फेकून झाल्याच्या नंतर चुकूनही ही चूक करायची नाही, नाहीतर तुम्हाला गोळा पूर्ण जरी फेकलेला असेल तरी मार्क मिळत नाही, हे लक्षात घ्या। ज्यावेळी तुम्ही काय करता माहिती आहे, गोळा फेकून देता आणि गोळा फेकून दिल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा याच्यातून ह्या गोलमधून काय सांगा बाहेर निघायचं आहे, तर तेव्हा कायमच लक्षात ठेवा हे मागचा हा जो गोलचा अर्धा भाग आहे, पहा हा जो गोलचा काय म्हणून सांगा अर्धा भाग आहे, दादा ह्याच एरियातून काय सांगा बाहेर पडायचं, हे इकडल्या एरियातून अजिबात बाहेर पडायचं नाही, अन्यथा मार्क्स मिळत नाही, हे तुम्ही या ठिकाणी काय सांगा लक्षात घ्या, ठीक आहे। चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा बघणं सुरू करू। पहा क्रीडापटूने शॉटला मानेच्या जवळ विश्रांती दिली पाहिजे, म्हणजे तुम्ही गोळा उचलला की इथं मानेपाशी काय सांगा विश्रांती दिली पाहिजे, लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचा मुद्दा कसा या ठिकाणी, संपूर्ण हालचालीत तो मानेपाशी असा घट्ट धरून ठेवावा, तो नियम नाही, तर तुम्ही घट्ट धरून ठेवल्याशिवाय तुम्हाला पकड येत नाही किंवा गोळा आपला काय सांगा दूर जात नाही, हे लक्षात ठेवा। शॉट फक्त एका हाताचा वापर करून खांद्याच्या उंचीच्या वर सोडणे काय सांगा जरुरी आहे। क्रीडापटू वर्तुळाच्या किंवा पायाच्या बोटाचा आतील पृष्ठभागाला स्पर्श करू शकतो, परंतु वर्तुळाच्या वर किंवा बाहेरील किंवा काय म्हणून सांगा पायाच्या बोटाला लक्षात घ्या वर्तुळाच्या पलीकडे स्पर्श करू शकत नाही, हे आधी सांगला तसाच मुद्दा नियमामध्ये इथे तुम्हाला दिलेला आहे, हे लक्षात घ्या।
तर काय सांगत आहे, तर इथे समजून घ्या पहिल्यांदा की हे जर तुमचं वर्तुळ असेल तर तुम्ही काय करू शकता, आतल्या बाजूला स्पर्श करू शकता इथपर्यंत, हे आतल्या बाजूला स्पर्श करू शकता, बाहेरच्या बाजूला स्पर्श करू शकत नाही. पण तुमचं शरीर आतमध्ये आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं शरीर आतमध्ये आहे, पाय आतमध्ये आहे, आणि समजा हात हवेत जर बाहेर असेल आणि ते हाताचा अँगल, उभा अँगल, कोन, तो जर समजा या कशाच्या बाहेर आहे सांगा, या वर्तुळाच्या बाहेर जरी जात असेल तरी तो बाद मानला जात नाही. म्हणजे याच्यात हे लक्षात ठेवा की तुमचे पाय बाहेर जाता कामा नये, म्हणजे पाय आतून स्पर्श करू शकतात पण रेषेला ओलांडता कामा नये, स्टॉप बोर्डच्या पलीकडे जाता कामा नये. लक्षात घ्या, तुम्ही हवेमध्ये जर हात पसरले असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. शॉट फेकण्याच्या क्षेत्राच्या कायदेशीर क्षेत्रात आधी सांगितलं 34.92 याच एरियामध्ये उतरला पाहिजे. लक्षात घ्या 2004 पासून 2004 पासून असं आपण गृहीत धरू 2004 पासून असं आपण काय म्हणून सांगा गृहीत धरू की हे जो 34.92 चा कोण आहे त्याला काय सांगा 40 पर्यंत वाढवला गेलेला आहे. खेळाडूने फेकण्याचे वर्तुळ मागच्या भागातूनच काय म्हणून सांगा सोडणं जरुरी आहे. आता इथं समजून घ्या या खेळाचं काय स्वरूप आहे, म्हणजे हा खेळ कशा प्रकारचा आहे, काय स्वरूप आहे सर या खेळाचं. ठीक आहे. मग आता पहा खेळाचं स्वरूप, हा खेळ एका वेळी एकटाच खेळतो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक वेळी फेकीचे जे मोजमाप आहे, तुम्ही जर समजा गोळा फेकला असेल, मग आता राहू दे उद्या मोजतो किंवा 8 दिवसांनी मोजतो असं नाही, तुम्ही गोळा फेकल्याबरोबर तेव्हाच्या तेव्हाच काय सांगा ते किती दूरपर्यंत फेकला हे मोजल्या जातं, हे सुद्धा लक्षात घ्या. गोळा पडेल त्या वर्तुळाची कड लक्षात घ्या, ते फेकीच्या वर्तुळाची आतील कड म्हणजे कुठून मोजला जाते सर हे लक्षात घ्या. समजा तुमचं हे वर्तुळ होय, तुम्ही इथून फेकत आहे तर हे इथून हे आतली बाजू, तर हे तुमचा गोळा इथं पडलेला आहे हे लक्षात घ्या. तर मग हे कोणतं डिस्टन्स या ठिकाणी मोजलं जाते, तर हे लक्षात घ्या, ही बाजू इथून मोजलं जाते. इथून तुम्ही जर म्हटलं की सर तिकडून मोजा पलीकडून, बरोबर आहे, तसं होतं नाही. तर हे याची काय सांगा गोळ्याची इकडली आतील बाजू, तर हे याची काय सांगा आतील बाजू. म्हणजे लक्षात घ्या गोळा पडेल त्या वर्तुळाची कड म्हणजे हे इथून ते हे काय सांगा वर्तुळाची इथली बाजू, हे इथपर्यंत काय सांगा म्हणजे अंतर मोजलं जातं आणि तेवढा दूर तुमचा गोळा गेला आहे असे म्हटल्या जाते, हे लक्षात घ्या. गोळा फेकल्यानंतर तोल गेल्यास म्हणजे तोल जाऊन तुम्ही या स्टॉप बोर्डच्या जर बाहेर आले, तोल जाऊन जर समजा तुम्ही या स्टॉप बोर्डच्या बाहेर आले, तोल जाऊन या स्टॉप बोर्डच्या जर बाहेर आले तर ती फेक चुकीची मानली जाते. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो बॅलन्स जाऊ देऊ नका. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ. आता साहित्य, हा गोळा फेक हा प्रकार किंवा हा खेळ खेळण्यासाठी कोणतं साहित्य पाहिजे आपल्याला, काय साहित्य पाहिजे, कोणतं साहित्य काहीच नाही, फक्त गोळा, लोखंडी पितळी गोळा एवढंच पाहिजे. लक्षात घ्या गोळा लोखंडी किंवा पितळी गोळा असतो. पुरुषांसाठी या गोळ्याचं वजन किती हे महत्वाचं आहे. तुम्हाला तो काय सांगा फेकायचा आहे. तुम्ही PSI जर मुख्य परीक्षेला जर गेले असाल म्हणजे PSI मुख्य तुम्ही पास झाले असाल तर आता पुढे तुम्हाला शारीरिक चाचणी असणार असते. सगळ्या कॉन्स्टेबल बऱ्याच परीक्षांना काय सांगा गोळाफेक असते, पण शारीरिक चाचणीमध्ये गोळाफेक बऱ्याच ठिकाणी असतो. म्हणून मग तुम्हाला मला काय सांगायचं माहित आहे, तुम्ही जेव्हा दुकानातून गोळा वेट करून घेता तर तेव्हा हे 7.26 किलोग्रॅमचा गोळा घ्यायचा म्हणजे करेक्ट जजमेंट येतं. लक्षात घ्या वजन पुरुषासाठी 7.25 ते 7.5 किलोग्रॅम लक्षात घ्या. तेव्हा गोळ्याचा परिघ किती लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो गोळा किती गोल असला पाहिजे, गोळ्याचा परिघ किती असला पाहिजे, तर हे लक्षात घ्या. गोळ्याचा परिघ, आता हे इथे बोर्डवर तुम्हाला गोळा दिलेला आहे, तर ह्या गोळ्याचा परिघ जर आपण पाहतो म्हटलं तर हे असा परिघ म्हणजे आपण असं कन्सिडर करू त्याची वर्तुळ कडा, हे लक्षात घ्या, हे अशा पद्धतीनं परिघ, तर तो 110 मिलीमीटर लक्षात घ्या 110 मिलीमीटर तर 130 मिलीमीटर असणं जरुरी आहे. तर हे मी कोणत्या गोळ्याची गोष्ट करतो मला सांगा, पुरुषांच्या गोळ्याची गोष्ट करतो. पुरुष लक्षात घ्या वजन किती म्हटलं 7.26 किलोग्रॅम इतकं वजन म्हटलेलं आहे मी, आणि त्याचा परिघ म्हणजे तो गोलाई किती असावी, आपल्या भाषेत गोलाई किती असावी तर काय म्हणून सांगा 110 मिलीमीटर ते 130 मिलीमीटर इतकी गोलाई असावी. आणि स्त्रियांसाठी म्हटलं तर गोळा किती सांगा 4 किलोग्रॅम लक्षात घ्या. आणि त्याचा परिघ किती सर तर ते 95 ते काय सांगा 110 मिलीमीटर लक्षात घ्या. स्त्रियांसाठी गोळा किती किलोग्रॅमचा असावा, फक्त 4 किलोग्रॅमचा, म्हणजे महिलांसाठी हा इव्हेंट असतो हे तुम्हाला माहितच आहे. आणि तेव्हा पण त्यांच्या गोळ्याचं वजन कमी असते हे लक्षात घ्या. त्यांचा गोळा किती तर आपण असं कन्सिडर करू की त्यांचा गोळा 4 किलोग्रॅमचा आणि
तिथे त्याची काय सांगा गोलाई जी आहे ते जवळपास 95 ते काय सांगा 110 मिलीमीटर. तर असं साहित्य गोळाफेकसाठी लागते असं गृहीत धरू. आता जाणार आहोत आपण गोळा घेऊन ग्राउंडवर. लक्षात घ्या, ग्राउंडवर जाताना हे लक्षात ठेवा की त्या मैदानाची रचना कशी असायला पाहिजे. आता ग्राउंड कसं असायला पाहिजे, तुम्ही कुठेही गोळा फेक करता, तुम्ही स्वतः आखणी करता, तुम्ही गावाकडे फेकता, कुठेही फेकत असाल तर हे पहा, व्हिडिओ पहा, लक्षात घ्या मैदानाची रचना किती कशा पद्धतीने असायला पाहिजे हे सर्वच मी इथे कंटिन्यू करणार आहोत. लक्ष द्या, मैदानाची रचना, गोळाफेक या खेळाचे वर्तुळ हे 7 फूट व्यासाचं असणं जरुरी आहे. 7 फूट व्यासाचं. मग तुम्ही काय करायचं, कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे पहा, तुम्ही गावाकडे कुठे जर समजा मैदान तयार करत असाल तर आता हे लक्षात घ्या, याची व्यास म्हणजे काय सांगा, इथे मध्यबिंदूतून जाणारी एक रेषा काढा. तर हे एवढं, हे असं, याचं किती असलं पाहिजे 7. मग 7 फूट व्यासाचं जर समजा तुम्हाला वर्तुळ काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो की एक काय सांगा खिळा घ्या, त्या खिळ्याला 3.5 फुटाची काय सांगा दोरी, 3.5 फुटाचं अंतर घेऊन इथे एक खिळा घ्या, इथे एक खिळा आहे आणि इथे मध्यबिंदूपासून तो खिळा काय सांगा कंटिन्यू करा आणि मग हे इथे तुम्ही काय सांगा खिळा, इथे तुमचा एक खिळा आहे 3.5 फुटाचा आणि मग त्याला असं काय सांगा इथे मध्ये ठोकून गोल फिरवा. म्हणजे तुमचं काय निघेल सांगा 7 फुटाचं काय सांगा वर्तुळ निघेल, 7 फूट व्यासाचं निघेल. आणि या वर्तुळाजवळ आपण ज्या ठिकाणी गोळाफेक करणार आहोत त्या दिशेला 40 अंशाच्या कोनाची आखणी केली जाते. म्हणजे तुम्ही ह्या दिशेला जर फेकणार असेल तर इथे 40 अंशाचा एक काय सांगा कोन काढला जातो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे ज्या रेषा असतात ते फक्त 5.5 सेंटीमीटरच्या रेषा काढल्या जातात. तर असं सोपं साधं गोळाफेकीचं काय सांगा वर्तुळ आहे असं लक्षात घ्या. म्हणजे हे ह्या रेषेपासून इकडे जर आपण पाहतो म्हटलं, हे एवढ्याला रेषा काय सांगा तिथे काढल्या जाते असे आपण लक्षात घेऊ. चला, मग हे इथे रेषा. आता पहा, गोळाफेकीचं मैदान करत असताना तुम्ही काय काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो की तुमचा जो गोल आहे ते वर्तुळाचा व्यास किती फूट असणार आहे सांगा, 7 फूट असणार आहे वर्तुळाचा व्यास. आणि त्याच्यानंतर काय म्हणू की इथे पहा, हा कोण किती अंशाचा असणार आहे सर, तर हा कोण कितीचा सांगा 40 अंशाचा असणार आहे. इथे होणारा कोण ह्या ठिकाणी 40 अंशाचा काय सांगा कोण असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणू, ह्या ज्या रेषा आहेत तर काय म्हणू सांगा 5.5 सेंटीमीटर लांबीच्या काय सांगा रेषा काढणार आहे. त्याच्या पुढचा एरिया तुमचा राहणार आहे. तर तो किती एरिया आपण असं गृहीत धरू, 34.92 डिग्री वगैरे काय सांगा एरिया असणार आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं गोळाफेकीचं मैदान असणार आहे असं गृहीत धरू. आणि आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे फॉल्स केव्हा होतो किंवा केव्हा तुमची चूक मानली जाते, केव्हा तो बाद मानला जाते हे लक्षात घ्या. जर खेळाडूने गोळा खांद्याच्या खालून सोडला, म्हणजे ही जी लेवल आहे ना याच्या खालून जर सोडला असेल तर तो फाऊल असतो, तो बाद असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय, एखादा खेळू आता गोळा खाली उतरायचा आहे, गोळा खाली उतरायचा म्हणजे इकडून फेकल्यानंतर तो खाली पडायचाच आहे, म्हणजे आणखी पडला नाही आणि तो जर ग्राउंड म्हणजे काय सांगा त्या गोलच्या बाहेर निघून गेला असेल तो बाद मानला जातो, तो काय सांगा फाऊल मानला जातो. म्हणून तुम्हाला सांगतो की गोळा समोर पडेपर्यंत मैदान सोडायचं नाही. आणि मैदान सोडताना कोणत्या बाजूने सोडायचं, मागच्याच बाजूने सोडायचं. हे तुम्ही या ठिकाणी काय सांगा लक्षात घ्या. ज्यावेळी खेळाडू नाव पुकारल्यानंतर 60 सेकंदामध्ये जर समजा तिथं हजर होत नसेल किंवा 60 सेकंदात तो गोळाफेकीचा इव्हेंट करत नसेल तर तेव्हा तो काय होतो सांगा बाद होतो असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, खेळाडू जो स्टॉप बोर्ड आहे त्याच्या पुढे जर निघला असेल, पुढच्या टोकाला जर स्पर्श केला असेल, पुढे तोल जाऊन त्याचा पाय पुढे निघला असेल तर तो सुद्धा काय सांगा फॉल्स मानला जातो असे या ठिकाणी आपण लक्षात ठेवू. आता बघ, काही अशी अनोखी तथ्य आहे मजेदार या खेळाविषयी, गोळाफेक या खेळाविषयी, ती तथ्य आपण बघू. लक्षात घ्या, गोळाफेक हा खेळ म्हणजे काय सांगा ढोबळमानानं 2000 वर्षापूर्वीपासून काय सांगा खेळला जातोय. सर किती वर्षापासून म्हणा, तर काय म्हणून सांगा 2000 वर्षापूर्वीपासून काय म्हणून सांगा खेळला जातो. तेव्हा काय सांगा लहान दगडांचा वापर करून या खेळाची सुरुवात काय सांगा आयर्लंडमध्ये झाली. आणि आता लक्षात घ्या, रेकॉर्ड कोण बनवलेले आहे ते लक्षात घ्या. रँडी बार्न्सने 23 मीटर अंतरावर गोळा फेकण्याचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे. लक्षात घ्या, 23 मीटर अंतरावर गोळा फेकण्याचा 23 मीटर अंतरावर गोळा फेकण्याचा विश्वविक्रम. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायला मित्रांनो 7.5 मीटर फेकावा लागतो. लक्षात घ्या, इथे काय म्हणताय सांगा 23 मीटर अंतरावर गोळा फेकण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. रँडी मॅटसन हा खेळाडू 70 फूट उंच वर 70 फूट उंच गोळा फेकण्याचा पहिला ट्रॅक आणि काय सांगा फील्ड ऍथलीट होता असं आपण गृहीत धरू. गोळाफेक हा खेळ इसवी सन 1896 पासून
ऑलिम्पिकमध्ये ऍड झाला. केव्हापासून म्हटलं तर 1896 पासून. लक्षात घ्या, गोळाफेक हा खेळ भालाफेक खेळासारखाच आहे आणि हा एक अधिकृत लक्षात घ्या मान्यताप्राप्त ऑलिम्पिक खेळ आहे आणि ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा हा खेळ आपण बघू शकतो. गोळाफेक हा एक मैदानी खेळ आहे आणि हा काय सांगा मैदानावर खेळला जातो. आता इथे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी महत्वाच्या गोष्टी पुन्हा काय सांगा या ठिकाणी ऍड केलेल्या आहेत ते लक्षात घ्या. आता पहा, गोळाफेक तुम्हाला किती किती मार्क मिळतात विद्यार्थ्यांनो हे तुम्ही विशेष करून लक्ष द्या. गोळाफेक म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळतात तर हे समजून घ्या. तर कसा किती फेकला तर किती मार्क मिळते तर हे कोणासाठी सांगा, पोलीस भरतीचे जे पुरुष आहे म्हणजे विद्यार्थी लोक आहे, मुलं लक्षात घ्या, विद्यार्थिनी नाही, मुली नाही, त्यांच्यासाठी पहा. आता तुम्हाला सांगतो इथे काय सांगा 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त, 8.5 मीटर किंवा काय सांगा त्यापेक्षा जास्त जर गोळा तुम्ही फेकत असाल तर तुम्हाला पैकीच्या पैकी 20 गुण मिळतात. बरोबर आहे. 7.90 ते 8.8 मीटर पर्यंत तर किती सांगा 18 गुण. पहा इथे सरळ सरळ आपण म्हणू ना, लक्षात घ्या 7.90 मीटर पर्यंत किती सांगा 16 गुण, 7.30 मीटर पर्यंत 14 गुण, 6.70 ला 12 गुण, तुम्ही 6.10 मीटरला 10 गुण, तुम्ही 5.50 मीटरला 8 गुण, तुम्ही 4.90 मीटरला किती म्हणून सांगा 6 गुण मिळतात. पहा तुम्ही 4.30 मीटरला 4 गुण मिळतात, 3.70 मीटरला काय म्हणून सांगा 2 गुण मिळतात आणि 3.70 मीटरच्या कमी जर फेकला तर तुम्हाला 0 गुण मिळतात. हे पहा, मगाशी बोलताना म्हटलं 7.5 मीटरवर काय म्हणून सांगा पूर्ण गुण मिळतात तर ते चूक झालं, सॉरी. लक्ष द्या इथे पहा किती म्हणून सांगा 8.5 मीटर जर फेकत असाल किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकत असाल तर तुम्हाला काय सांगा पूर्ण गुण या ठिकाणी मिळतात. हे झालं कॅल्क्युलेशन कोणाचं सांगा, पुरुषांचं. आता समजा महिलांची गोष्ट जर करतो म्हटलं मुली, बरोबर आहे. आता मुलींची जर गोष्ट करतो म्हटलं तर इथे लक्ष द्या, ह्यांचा गोळा पहिल्यांदा आपण बघू किती किलोग्रॅमचा असते सांगा, 4 किलोग्रॅमचा असते असं आपण लक्षात घेऊ. मग त्यांना तुम्हाला सांगतो 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकला तर पूर्ण 25 गुण मिळतात. जेवढे गुण असेल तेवढे, हे लक्षात घ्या, कारण हे सगळं काय सांगा चेंज होत असतं. लक्ष द्या, लक्षात घ्या 6 मीटर जर फेकला तर 20 गुण, 5.5 मीटर 15 गुण, 5 मीटर पर्यंत 10 गुण, 4.5 मीटर पर्यंत 5 गुण आणि लक्षात घ्या इथे जर समजा आपण 4 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 4.5 पेक्षा कमी जर म्हटलं तर इथे काय सांगा 0 गुण होतात असं आपण लक्षात घेऊ. आता मला तुम्हाला सांगायचं, एखादा हडकुळा असेल, बिचारा शरीर नाजूक असेल तर मग त्याचा जर गोळा जात नसेल तर त्यानं काय करावं, त्यानं कशा पद्धतीनं गोळा फेकावा सर तर हे पहा, त्याच्यासाठी काय म्हणून सांगा, आपल्या बाहूमध्ये ताकद आणणं जरुरी आहे, मनगटामध्ये ताकद आणणं जरुरी आहे आणि त्यासाठी हे अशा प्रकारची काय म्हणून सांगा जी दोरी वगैरे असते आपल्या दंडाचा, बाहूचा, मनगटाचा व्यायाम करणं जरुरी आहे. हे लक्षात घ्या, आपल्या बाहूमध्ये ताकद येण्यासाठी ह्या प्रकारचा व्यायाम सुद्धा काय म्हणून सांगा त्यासाठी जरुरी आहे, हे लक्षात घ्या. तर हे सगळे तुम्हाला व्यायाम प्रकार जे मी दाखवत आहो कशामध्ये सांगा आपल्या बोर्डवर, तर हे बघा, हे इथे कसे सांगा बाहूमध्ये आपल्या काय म्हणून सांगा बाहूमध्ये ताकद येणे, ह्याच्यासाठी हे सगळेच्या सगळे व्यायाम प्रकार आहे. आणि अशी जे काय म्हणून सांगा म्हणजे एक व्यायामाची रिंग असते आपल्या मनगटाच्या हाताच्या, तर हे हाताचा व्यायाम होणं जरुरी आहे. आणि तिथे येत असताना हे पहा अशी काय सांगा स्प्रिंग वगैरे असते, अशी आपल्या मनगटाचे पूर्ण मनगट मोकळे करणे, त्याचा व्यायाम करणे आणि एकदम हात काय सांगा फ्री ठेवणे, हे सुद्धा मुद्दा. इथे सगळे कशा कशा पद्धतीनं करायचे हे सगळे इथे काय म्हणून सांगा तुम्हाला चित्र ऍड करून दाखवलेले आहे. तर हे आपल्या दंडामध्ये जेव्हा ताकद येईल खांद्यामध्ये आणि त्याच्यानंतर काय सांगा मनगटात ताकद येईल तर त्यावेळेस आपण गोळा काय करू शकतो सांगा प्रॉपर फेकू शकतो. तर अशी आपल्या हाताची सुद्धा एक्सरसाइज होणं या ठिकाणी काय सांगा जरुरी आहे, तर तेव्हा आपण गोळा करेक्ट फेकू शकतो, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की या वर्षी काय सांगा परत आता पोलीस भरतीचे वारे काय सांगा वाहत आहे आणि आपण काय करतो आहे तर नुसतं लेखीवर लक्ष न देता इकडे आपली काय सांगा याची सुद्धा तयारी प्रॉपर होणं जरुरी आहे. म्हणून आपण प्रत्येकच इव्हेंटवर व्हिडिओ बनवणार आहोत. जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं घंटीचं बटन ते दाबायला अजिबात विसरू नका, कारण ते जर दाबलं नाही तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची काय म्हणून सांगा नोटिफिकेशन येत नाही, हे लक्षात घ्या. आणि आपल्याकडे सर्व बॅचेस होतात, राज्यसेवा, कंबाईन, त्याच्यानंतर MPSC पोलीस भरती सर्व बॅचेस होतात आणि सर्व बॅचेस सगळ्यात कमी फीजमध्ये होतात, हे लक्षात घ्या. माझा इथे काय म्हणून सांगा बोर्डवर नंबर दिलेला आहे पहा 9657779495 असा काय म्हणून सांगा नंबर दिलेला आहे, लक्षात घ्या. तर ह्या तुम्हाला जर कोणते बॅचेस जर जॉईन करायचे असेल तर ह्या काय म्हणून सांगा नंबरवर फोन करा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक सांगायचं आहे, आतापर्यंत आता 13वं वर्ष सुरू आहे, मी तुम्हाला शिकवत आहोत.
तर इथे तुम्हाला सांगतो आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरलेली आहे पण त्याची आता काय सांगा फीस देण्याची सध्या तरी ऐपत नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांना जुन्या फीजमध्येच आपण काय सांगा फ्री शिकवणार आहोत, तर हे लक्षात घ्या. म्हणून तसे जेवढे मला भेटून गेलेले माझे जुने विद्यार्थी आणि आज सुद्धा एमपीएससीच्या प्रोसेसमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या फीसमध्येच त्यांना आपण काय सांगा परत शिकवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या सर्व मित्रांना पाठवा, म्हणजे तुमच्या काय म्हणून सांगा प्रतिसादातून मला नवे नवे व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती येत असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला भेटूया नंतर. धन्यवाद.